नमस्कार मित्रांनो, मी सागर भोसले. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक हेमाडपंथी मंदिर चं दर्शन दाखवणार आहे. तर आम्ही त्या दिशेनेच चाललो आहे. तर मित्रांनो, आपण सर्वजण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला हे हेमाडपंथी मंदिर मी दाखवणार आहे. ते चला मग बघूया. तर मित्रांनो, हे मंदिर हे कटपळच्या हद्दीत आहे. हे मंदिर जुने हेमाडपंथी मंदिर असून याचा कळसा शिखर बघा आणि पुढे आजूबाजूचा परिसर अतिशय खूप मस्त आणि निसर्गरम्य वातावरणात आहे. याचा आपण इथे आल्यावरच आपल्याला समजेल की इथे काय कसा आणि काय अतिशय सुंदर आणि मस्त रेखीव असं मंदिर आहे. आपण त्याच्या कळसाचे शिखर बघत आहात. हे अतिशय मस्त. त्याच्याच बाजूला समोर आणि बाजूला दीपज्योत स्तंभ आहे. तर मित्रांनो, आपण समोरचा भाग बघत आहात. समोर नंदी आहेत, 4 नंदी. आणि आपण मंदिरामध्ये पण बघत आहात की एक मोठा नंदी आहे. तर मित्रांनो, हे संपूर्ण मंदिर हे खांबावरती उभं आहे. तर हे लांडा महादेव याला म्हटलं जातं. तर हे आतला आपण परिसर बघत आहात. अतिशय मस्त आणि सुंदर असे. तर मंदिराच्या समोर एक कासवाचं प्रतिमा आहे आणि आतील आपण भाग बघत आहात. ते अतिशय जबरदस्त असे व्यवस्थित खांब हे आणि मंदिर मंदिर छान आहे. तर मित्रांनो, इथे दरवर्षी महाशिवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला इथे जत्रा भरते. इथे एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या. आजूबाजूचा परिसर हा खूप मस्त आणि निसर्गरम्य मस्त आहे. तर मित्रांनो, हे मंदिर आपल्याला दिगंची पंढरपूर हायवेपासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूला दीपस्तंभ, समोरच हनुमान मंदिर आहे. हे मंदिर खूप छान आहे. छान आहे. तर इथे प्रत्येक सोमवारी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आणि दर्शनासाठी येत असतात. तसेच आजूबाजूला पुढे एक मंदिराच्या पुढे एक कमान आहे. ते आपण पाहायला मिळते. आजूबाजूचा परिसर, तिथे असणारी वेगवेगळी झाडे झुडपे असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला एक सभामंडप आहे. तिथे अतिशय मस्त आणि जे भाविक एक आनंदाने आणि त्यांची इच्छा पूर्ण बोलण्यासाठी इथे एक असते. तर मित्रांनो, हे मंदिर खूप छान आहे. जर आपण या चॅनलला माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका. मित्रांनो, अवश्य एकदा या मंदिराला भेट द्या आणि इथे पर्यटन स्थळ म्हणून एक छानसं मंदिर आहे. आपण इथे येऊन आपण महादेव मंदिराचं दर्शन घेऊ शकता आणि आपण एक मनसोक्त ट्रिप पण करू शकता. असं जबरदस्त मंदिर आहे. तर मित्रांनो, अवश्य आपण एकदा ह्या मंदिराला भेट द्यावी. हे आपल्याला लांडा महादेव असं म्हटलं जातं. पण लांडा महादेव त्याचं नाव पाठीमागे कारण म्हणजे ते अपूर्ण मंदिर आहे. त्याचं शिखरच पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे त्याला ते लांडा महादेव असं म्हटलं जातं. हे सांगली आणि सोलापूर याच्या बाउंड्रीवर येते. तर मित्रांनो, आपण बघत आहात की आतलं शिवलिंग कसे आहे. तसे आपण याचं दर्शन घ्यावे आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहावे. असं जबरदस्त मंदिर आहे. त्याच्या आतील भाग देखील अतिशय जबरदस्त आहे. हे पूर्णपणे दगडांमध्ये मंदिर आहे आणि